आज आपण एक धक्कादायक घटनेवर प्रकाश टाकणार आहोत, जी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण आहे। चिखलदरा येथील प्रतिनिधी यांनी दहेद्री गट ग्रामपंचायतीमधील एका गंभीर प्रकाराचा पर्दाफाश केला आहे, जिथे गावकऱ्यांसाठी आलेले जिमचे साहित्य गेल्या 2 वर्षांपासून धुळे खात पडले आहे। दहेंद्री गट ग्रामपंचायतीला सुमारे 2 वर्षापूर्वी व्यायामाचे साहित्य प्राप्त झाले होते, जे गावकऱ्यांच्या वापरासाठी होते। मात्र हे एक महत्त्वाचे साहित्य आजही एका भाड्याच्या खोलीत पडून आहेत आणि त्यावर गंज चढू लागला आहे। पत्रकार प्रवीण मुंडे यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तत्काळ संबंधित खोलीच्या मालकाशी संपर्क साधला। खोलीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीने त्यांना भाडे दिलेले नाही। त्यांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीकडे 1 लाखाहून अधिक भाडे थकीत आहे आणि जोपर्यंत हे संपूर्ण भाडे दिले जात नाही तोपर्यंत ते जिमचे साहित्य परत देणार नाही। त्यांनी ग्रामपंचायतीने त्वरित भाडे देऊन साहित्य घेऊन जाण्याची मागणी केली आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सरपंच आणि ग्रामसेवकाने यावर काय उत्तर द्यावे याची चौकशी होणेही गरजेचे आहे। गावकऱ्यांची मागणी आहे की हे आलेले साहित्य लवकरात लवकर त्यांच्या उपयोगात आणले जावे। तर हे होते दहेंद्री गट ग्रामपंचायतीमधील भोंगळ कारभाराचे वास्तव्य। आता पाहणे महत्त्वाचं ठरेल की या गंभीर प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन काय पावले उचलते आणि गावकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जिमचे साहित्य कधी मिळते। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।